ഇന്നത്തെ ഹിന്ദി ക്ലാസ്സിലേക്ക് എല്ലാ കൂട്ടുകാർക്കും സ്വാഗതം. എല്ലാവർക്കും സുഖമാണല്ലോ അല്ലേ? എല്ലാ പേരും പുസ്തകവും പേനയും नोटबुक എടുത്ത് വെച്ചിട്ടുണ്ടല്ലോ. पिछले क्लास में हमने क्या पढ़ा था? कहिए, पिछली कक्षा में हमने क्या पढ़ा था? सही है, तुकांत पंक्तियां कविता से चुनकर हमने लिखी. फिर क्या है? तुकांत पंक्तियां जोड़कर कविता हमने बनाई. फिर हाँ, सही है, सूखेपन का वर्णन करने वाला एक चित्र हमने देखा. पानी की कमी है सूखेपन का कारण. यहां तक पिछले ക്ലാസ് में हमने पढ़ा था. കൂട്ടുകാരെ, കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ തന്നിരുന്ന പ്രവർത്തനങ്ങൾ നിങ്ങൾ ചെയ്തിരിക്കും. എന്നാലും ഒന്നാമത്തെ പ്രവർത്തനം ബാദൽദാനി കവിതയിൽ നിന്നും ഒരേ ധ്വനിയിൽ അവസാനിക്കുന്ന 3 ജോഡി വരികൾ എഴുതുക എന്നതായിരുന്നു. കൂട്ടുകാർ എഴുതിക്കാണുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്നു. ഇവിടെ ആ 3 ജോഡി വരികൾ ഉദാഹരണമായിട്ട് കാണിക്കാം. ഒന്നാമത്തെ ജോഡി ബാദൽദാനി ബാദൽദാനി ഖൂബ് ഝമാझम ബർസോ പാനി. രണ്ടാമത്തെ ജോഡി പ്യാസി ചിടിയ പ്യാസി ഗയ്യ ഖാലി ഹെ സബ് താൽ തലയ്യ. മൂന്നാമത്തെ ജോഡി സാഗർ സേ भर भर जल लाते गाँव गाँव में रस बरसाते. ഇങ്ങനെയുള്ള 3 ജോഡി വരികൾ എഴുതിയ എല്ലാ കൂട്ടുകാർക്കും അഭിനന്ദനങ്ങൾ. രണ്ടാമത്തെ പ്രവർത്തനം നോക്കാം. പദസൂര്യൻ്റെ സഹായത്തോടെ കൂട്ടുകാർ വരികൾ ചേർത്ത് കവിത എഴുതണമായിരുന്നു. നിങ്ങളുടെ കവിത ഇത്തരത്തിലുള്ളതാണോ എന്ന് നോക്കിക്കൊള്ളൂ. बारिश का मौसम है आया, हम बच्चों के मन को भाया. आसमान में बादल आया, ठंडी ठंडी बूंदें लाया. पेड़ पेड़ पर पत्ते आए, धरती पर हरियाली लाए. मोर ने आकर नाच दिखाया, कोयल ने तो गीत सुनाया. बंदर मेंढक कूदने लगे, लटका लटकी नाचने लगे. കവിത എഴുതിയ എല്ലാ കൂട്ടുകാർക്കും അഭിനന്ദനങ്ങൾ. അടുത്ത പ്രവർത്തനം വാക്യോं को क्रम से लिखें. കൂട്ടുകാരെഴുതിയ വാക്യങ്ങളുടെ ക്രമം ഇപ്രകാരമാണോന്ന് നോക്കൂ. आकाश में सुहानी घटा उठती है, बिजली चमकती है, खूब झमाझम पानी बरसता है, तालाब सब भर जाते हैं, धरती हरियाली से भर जाती है, सब जीव जंतु खुश होते हैं, खेतों में धान की फसल महकती है,
किसान खुश होते हैं। आज सूखेपन का वर्णन करने वाली एक चित्रकथा हम पढ़े। ठीक है, കൂട്ടുകാരെ, നിങ്ങൾക്ക് ചിത്രകഥ ഇഷ്ടമല്ലേ? മലയാളത്തിലെ ധാരാളം ചിത്രകഥകൾ നിങ്ങൾ വായിച്ചിട്ടുണ്ടാവും. ചിലർ ഇംഗ്ലീഷിലും വായിച്ചിട്ടുണ്ടാവും. ഹിന്ദിയിലും അതുപോലുള്ള ചിത്രകഥയുണ്ട്. രസകരമായ ചിത്രകഥയാണ് കേട്ടോ. എങ്കിൽ ജലക്ഷാമത്തിന്റെ ബുദ്ധിമുട്ട് വർണ്ണിക്കുന്ന ഒരു ചിത്രകഥ നമുക്ക് പഠിച്ചാലോ? हम एक चित्रकथा पढ़ें. देखिए, ये है हमारी किताब की चित्रकथा का पहला चित्र. देखिए, पहला चित्र देखिए. देखा? കൂട്ടുകാരെല്ലാവരും ഈ ചിത്രം കണ്ടോ? നിങ്ങളുടെ കൈവശം പുസ്തകമുണ്ട്, പുസ്തകത്തിൽ വേണം നോക്കാൻ. കണ്ടു, ശരി. എങ്കിൽ എന്റെ ചില ചോദ്യങ്ങൾ. तो बताइए, चित्रकथा का नाम क्या है? हाँ, बारिश कैसे मिली. चित्रकथा का नाम क्या है? बारिश कैसे मिली. मഴ എങ്ങനെ കിട്ടി? अच्छा बताइए, इसके पात्र कौन कौन हैं? इसमें कौन कौन हैं? बताइए, चित्र में कौन कौन हैं? हां, सही है, एक बगुला है, बगुला. बगुला कुक. और कौन है? बंदर. बंदर मालूम होगा, बगुला और बंदर. बगुले ने क्या कहा? देखिए, बगुले ने क्या कहा? भैया बहुत प्यास लगी है, क्या करें? बगुले ने क्या कहा? भैया बहुत प्यास लगी है, क्या करें? बगुले ने कहा, प्यास लगी है, ദാഹിക്കുന്നു, क्या करें, എന്തു ചെയ്യാം? बगुले ने कहा, भैया बहुत प्यास लगी है, क्या करें? तब बंदर क्या बोला? कहिए. पानी कहीं नहीं है, चलो बारिश को ढूंढें. पानी कहीं नहीं है, कहीं नहीं, ഒരിടത്തുമില്ല. बारिश को ढूंढें, ढूंढें, अन्वेषिക്കാം. चलो बारिश को ढूंढें, पानी कहीं नहीं है, चलो बारिश को ढूंढें. बंदर क्या बोला? बच्चों बताइए. हाँ, पानी कहीं नहीं है, चलो बारिश को ढूंढें. ठीक है, अब बताइए बच्चों, किसको बहुत प्यास लगी है? किसको बहुत प्यास लगी है? ठीक है, बगुले को. सही है, बगुले को बहुत प्यास लगी है. बंदर क्यों दुखी हुआ? बताइए, बंदर क्यों दुखी हुआ? हां, सही है, पानी कहीं भी नहीं है, इसलिए बंदर दुखी है. बोलिए बच्चों, सही है. बंदर ने क्या कहा? पानी कहीं नहीं है, इसलिए बंदर बहुत दुखी है. तो बारिश को ढूंढने कौन कौन निकले? बारिश को ढूंढने कौन कौन निकले, कौन कौन चले बारिश को ढूंढने के लिए? ठीक है,
बगुला और बंदर। कौन कौन निकले? आरक्या पुറപ്പെട്ടത്? बताइए। बगुला और बंदर। तो अगला चित्र हम देखें, वे कहां गए होंगे ये जानने के लिए अगला चित्र देखें। അവർ രണ്ടുപേരും എവിടെ പോയി എന്ന് അറിയാനായിട്ട് നമുക്ക് അടുത്ത ചിത്രം ഒന്ന് നോക്കിയാലോ? देखा तो उसे पढ़िए। पढ़ा तो मैं पढ़ता हूं, सुनिए। वे बिल्ली से मिले। मियाऊ जी, बारिश कहां मिलेगी? बारिश मिलेगी बादल के पास। देखिए, मैं फिर पढ़ता हूं। मियाऊ जी, बारिश कहां मिलेगी? मियाऊ जी, मियाऊ आवाज है, शब्दवर्ण। किसकी आवाज है? मियाऊ, बिल्ली की आवाज है, इसलिए बिल्ली को मियाऊ जी कहते हैं। मियाऊ जी, बारिश कहां मिलेगी? बारिश मिलेगी बादल के पास। बारिश मिलेगी बादल के पास। बच्चों बताइए, कौन कौन बिल्ली से मिले? कौन कौन बिल्ली से मिले? बताइए। बगुला और बंदर। बगुला और बंदर। अच्छा, बगुला और बंदर पहले किससे मिले? बगुला और बंदर पहले किससे मिले? हां, सही है, बिल्ली से मिले। किससे मिले? बिल्ली से मिले। कौन कौन बिल्ली से मिले? हां, बगुला और बंदर। बगुला और बंदर पहले किससे मिले? सही है, बिल्ली से मिले। तब बिल्ली ने क्या जवाब दिया? जवाब दिया, मറുപടി പറഞ്ഞു। बिल्ली ने क्या जवाब दिया? बोलिए। हां, बारिश मिलेगी बादल के पास। बारिश कहां मिलेगी? बादल के पास। तो फिर वे किससे मिले? हम देखें अगला चित्र। देखा है तो उसमें क्या लिखा है उसे पढ़िए। तो पढ़िए। पढ़ा? मैं पढ़ता हूं। चलते चलते वे बकरी के पास पहुंचे। चलते चलते वे बकरी के पास पहुंचे। बकरी, आड़। बहन जी, कहीं बादल को देखा है? हां, वो तो बूढ़े बबूल में फंसा है। बहन जी, कहीं बादल को देखा है? हां, वो तो बूढ़े बबूल में फंसा है। बूढ़ा, वृद्धनाय। बबूल, बबूल का चित्र यहां है। बबूल का चित्र ഒരു ഔഷധ മരമാണത്. फंसा है, कुडुंगी किടക്കുന്നു। वो तो बूढ़े बबूल में फंसा है। देखिए, एक बार फिर मैं पढ़ता हूं। चलते चलते वे बकरी के पास पहुंचे। पहुंचे, എത്തിച്ചേർന്നു। चलते चलते वे बकरी के पास पहुंचे। बहन जी, कहीं बादल को देखा है? हां, वो तो बूढ़े बबूल में फंसा है। बच्चों, चलते चलते कौन कौन बकरी के पास पहुंचे? बताइए।
आपने देखा है चित्र में, चलते चलते बकरी के पास कौन कौन पहुंचे? ठीक है, कौन कौन बताइए? बगुला, बंदर और बिल्ली। चलते चलते कौन कौन बकरी के पास पहुंचे? बगुला, बंदर और बिल्ली। अच्छा, मुझे बताइए बकरी का जवाब क्या था? बकरी ने क्या कहा? बकरी ने क्या कहा बताइए? हां, वो तो बूढ़े बबूल में फंसा है, बादल को ढूंढते आगे वे कहां गए? आपको मालूम है बच्चों? तो हम देखें अगला चित्र। अगला चित्र देखें, देखिए चित्र, एक सुंदर चित्र है ना, देखिए। देखा? तो पढ़िए। पढ़ा है? तो मैं पढ़ता हूं, सुनिए। आगे उन्होंने बैल को देखा। दादाजी, बूढ़ा बबूल कहां रहता है? उधर बारी के पास। एक बार फिर मैं पढ़ता हूं। दादाजी, बूढ़ा बबूल कहां रहता है? उधर बारी के पास। बारी क्या है? फल वृक्ष तोटम। फल वृक्ष तोटम। आगे उन्होंने बैल को देखा। आगे उन्होंने बैल को देखा। दादाजी, बूढ़ा बबूल कहां रहता है? दादाजी, आपको मालूम होगा मुत्तच्छन। दादाजी, दादाजी, बूढ़ा बबूल कहां रहता है? उधर बारी के पास। तो बच्चों, बैल को देखने कौन कौन गए बताइए? सही है, बगुला, बंदर, बिल्ली और बकरी। कौन कौन गए? हां बताइए, बगुला, बंदर, बिल्ली और बकरी। बैल से उन्होंने क्या पूछा? കാളയോട് അവർ എന്തായിരിക്കും ചോദിച്ചത്? दादाजी, बूढ़ा बबूल कहां रहता है? बूढ़ा बबूल कहां रहता है? बैल क्या बोला? बैल ने क्या कहा? उधर बारी के पास। वे फिर किसके पास पहुंचे? देखें, देखिए अगला चित्र। चित्र देखा? तो पढ़िए। पढ़ा? मैं पढ़ता हूं, सुनिए। अंत में वे बूढ़े बबूल के पास पहुंचे। क्या लिखा है? अंत में वे बूढ़े बबूल के पास पहुंचे। बाप रे, बेचारा कांडों में फंसा हुआ है, चलो बचाएं। मैं एक बार फिर पढ़ता हूं। अंत में वे बूढ़े बबूल के पास पहुंचे। बाप रे, बेचारा कांडों में फंसा हुआ है, चलो बचाएं। वे सब अर्थात बगुला, बंदर, हां फिर सही है, बिल्ली, बकरी और बैल किसके पास पहुंचे? बोलिए। अंत में बगुला, बंदर, बिल्ली, बकरी और बैल किसके पास पहुंचे? ठीक है, बबूल के पास पहुंचे। वहां उन्होंने क्या देखा? മുള്ളുകളിൽ കുടുങ്ങിക്കിടക്കുന്ന മേഘത്തെ കണ്ടു.
वहां उन्होंने क्या देखा? മുള്ളുകളിൽ കുടുങ്ങിക്കിടക്കുന്ന മേഘത്തെ കണ്ടു. हाँ, कांटों में फंसे बादल को देखा. किसको देखा बच्चों? कांटों में फंसे बादल को देखा. तो बच्चों बोलिए, बादल कहां फंसा हुआ है? बताइए. हां, कांटों में फंसा हुआ है. तब बंदर क्या बोला? ये देखकर बंदर क्या बोला? बाप रे, बेचारा कांटों में फंसा हुआ है. बाप रे, बेचारा कांटों में फंसा हुआ है. अयो कष्टम, മുള്ളുകളിൽ കുടുങ്ങിക്കിടക്കുന്നു. तो बाप रे, बेचारा कांटों में फंसा हुआ है, ऐसा कौन बोला? बताइए. हाँ सही है, ऐसा बंदर बोला. तो यह सुनकर बाकी जानवरों ने क्या कहा? चलो बचाएं, വരൂ നമുക്ക് രക്ഷിക്കാം. चलो बचाएं, बचाएं, रक्षिकाम. बाकी जानवर क्या बोले? चलो बचाएं. बच्चों बताइए, बाकी जानवरों ने क्या कहा? चलो बचाएं, वरु നമുക്ക് രക്ഷിക്കാം. अच्छा बच्चों, आज हमने बारिश कैसे मिली चित्रकथा के रूप में कुछ कथांश हमने പഠാ. ഇന്ന് നമ്മൾ മഴ എങ്ങനെ കിട്ടി, ബാരിഷ് കൈസെ മിലി എന്ന കഥയിലെ ചില ഭാഗങ്ങൾ നമ്മൾ പഠിച്ചു. എന്താണെന്ന് നമുക്ക് ആദ്യം മുതൽ നമുക്ക് നോക്കാം. കൊക്കും കുരങ്ങനും വളരെ വിഷമത്തിലായിരുന്നു. കൊക്കിന് വല്ലാതെ ദാഹിച്ചു. കൊക്ക് ചോദിച്ചു, വല്ലാതെ ദാഹിക്കുന്നു, എന്തു ചെയ്യാം? കുരങ്ങനും വല്ലാത്ത ദുഃഖത്തിലായിരുന്നു. കുരങ്ങൻ പറഞ്ഞു, ഒരിടത്തും ജലമില്ല, നമുക്ക് മഴയെ അന്വേഷിക്കാം. അവർ രണ്ടുപേരും മഴ അന്വേഷിച്ച് പിന്നീട് എത്തിച്ചേർന്നത് പൂച്ചയുടെ അടുത്താണ്. പൂച്ചയോട് ചോദിച്ചു, മഴയെ എവിടെയെങ്കിലും കണ്ടോ? മഴ മേഘത്തിന്റെ അടുത്താണുള്ളത് എന്ന് പൂച്ച മറുപടി കൊടുത്തു. ഇവർ മൂവരും മേഘത്തെ അന്വേഷിച്ച് പുറപ്പെട്ടു. നടന്നു നടന്ന് അവർ ഒരു ആടിന്റെ അടുക്കലെത്തി. ആടിനോട് മേഘം എവിടെയുണ്ട് എന്ന് അന്വേഷിച്ചു. ആട് പറഞ്ഞു, മേഘം വൃദ്ധനായ ബബൂൽ മരത്തിൽ കുടുങ്ങിക്കിടക്കുകയാണ്. ഇവരെല്ലാവരും ചേർന്ന് ബബൂൽ മരത്തിന്റെ അടുക്കലേക്ക് എത്തിച്ചേരുന്നതിന് വേണ്ടി കാളയുടെ അടുത്തേക്ക് എത്തി. കാളയോട് ചോദിച്ചു, വൃദ്ധനായ ബബൂൽ മരം എവിടെയാണുള്ളത്? അത് ഒരു ചെറിയ ഫലവൃക്ഷത്തോട്ടത്തിലാണുള്ളത് എന്ന് കാള മറുപടി കൊടുത്തു. തുടർന്ന് അവരെല്ലാം ഫലവൃക്ഷത്തോട്ടത്തിൽ എത്തിച്ചേർന്നു. അവിടെ അവർ കണ്ട കാഴ്ച വൃദ്ധനായ ബബൂൽ മരത്തിന്റെ മുള്ളുകളിൽ കുടുങ്ങിക്കിടക്കുന്ന മേഘത്തെയാണ്. കുരങ്ങൻ ഇത് കണ്ടിട്ട് വിളിച്ചു പറഞ്ഞു, അയ്യോ കഷ്ടം, മേഘം അതാ മുള്ളുകളിൽ കുടുങ്ങിക്കിടക്കുന്നു. മറ്റുള്ള മൃഗങ്ങളെല്ലാം പറഞ്ഞു, വരൂ നമുക്ക് മേഘത്തെ രക്ഷിക്കാം. കൂട്ടുകാരെ, തുടർന്ന് എന്താണ് സംഭവിച്ചതെന്ന് കൂട്ടുകാർക്ക് അറിയണ്ടേ? അത് നമുക്ക് അടുത്ത ക്ലാസ്സിൽ പഠിക്കാം. കൂട്ടുകാരെ, നമുക്ക് കോൻ ബോല എന്ന ഈ വർക്ക്ഷീറ്റ് പരിചയപ്പെട്ടാലോ? ചിത്രകഥ നോക്കി ഈ പറയുന്നത് ആര് പറഞ്ഞു എന്ന് ഉത്തരം തിരഞ്ഞെടുത്ത് എഴുതി നോക്കൂ. ഭയ്യ ബഹുത് പ്യാസ് ലഗി ഹേ
ഇത് പറഞ്ഞത് ആരാണ്? ബഗുല യാ ബന്ദർ? രണ്ടാമത് നോക്കൂ, ചലോ ബാരിഷ് കോ ഢൂഢേം. ബഗുല ആണോ ബന്ദറാണോ? മൂന്നാമത്തത് നോക്കൂ, പാനി കഹീ നഹി. ബഗുല, ബന്ദർ, ഇവയിൽ ഏതാണ് ശരി ഉത്തരമെന്ന് കൂട്ടുകാർ തിരഞ്ഞെടുത്ത് എഴുതുക. ബാരിഷ് മിലേഗി ബാദൽ കെ പാസ്. ഇത് പറഞ്ഞത് ബഗുല യാ ബില്ലി? അടുത്ത് നോക്കാം, ബാദൽ ബൂഠെ ബബൂൽ മേം ഫസാ ഹേ. ഇത് പറഞ്ഞത് ബില്ലി യാ ബക്കരി? അടുത്ത സംഭാഷണം നോക്കാം, ബബൂൽ ഉധർ ബാരി കെ പാസ് ഹേ. ഇത് പറഞ്ഞത് ബക്കരി യാ ബൈൽ? അടുത്ത് നോക്കൂ, ബാപ് രേ ബേചാര കാണ്ടോ മേ ഫസാ ഹുവാ ഹേ. ബക്കരി യാ ബന്ദർ? ചലോ ബച്ചായേം. ഇത് പറഞ്ഞത് ഉത്തരം ബന്ദർ യാ ബാക്കി ജാൻവർ? കൂട്ടുകാർ ശരി ഉത്തരം എഴുതി അധ്യാപികയെ തീർച്ചയായും കാണിക്കുക. ഇന്നത്തെ ക്ലാസ് ഇവിടെ അവസാനിക്കുന്നു. अच्छा, आज की कक्षा यही समाप्त होती है. फिर मिलेंगे. धन्यवाद.